नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शिल्पा सुतार लिखित कथा आम्हाला आमची खोली हवी. ऑफिस सुटले. मेघा जागेवरून उठली. ती आणि तिची मैत्रीण वॉशरूम मध्ये आल्या. तिने तिचे केस नीट केले, थोडी लिपस्टिक लावली. आज काय स्पेशल मेघा? सतीश येणार आहे. अरे वा, एन्जॉय. मेघाने बाहेर येऊन सतीशला फोन लावला. येतोय, 10 मिनिटे. ती तिथे एका दुकानाजवळ उभी होती. 15 मिनिटात सतीश धावपळ करत येताना दिसला. तिला खूप आनंद झाला. तिने हात दिला. सॉरी, रस्त्यात ट्रॅफिक होती. काही हरकत नाही, चल. दोघे बागेत येऊन बसले. काय बोलावं दोघांना सुचत नव्हते. ते काही प्रेमी युगल नव्हते. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाले होते. त्यांना 3 वर्षाचा मुलगा होता. पण घरी काही बोलता येत नव्हते. त्यामुळे ते अधूनमधून असे बाहेर भेटून घरी जात होते. घर अतिशय लहान. इनमिन 2 खोल्या. पुढे सासू सासरे झोपत होते. किचनमध्ये हे दोघं आणि वरद. त्यांना नीट बोलायला मिळत नव्हतं. नणंद विभाचं लग्न झालं होतं. तिला 1 वर्षाची मुलगी होती. ती 6 महिने डिलिव्हरीसाठी माहेरी होती. असं काही ना काही घरी सुरूच असायचं. सतीश मेघा बाकावर येऊन बसले. भेळ खाते का? नको, बसा माझ्याजवळ, कुठे जाऊ नका. मेघाच्या त्या प्रेमळ आवाजाने सतीश विरघळला. काय ठरलं मग आपलं? जायचं ना आपण फिरायला? सतीश विचारत होते. अहो पण कसं जमेल? आई बाबांना सोडून आपण जायचं बरं वाटत नाही. घरी सगळे सोबत असतोच. एकांत मिळावा म्हणून जातो ना आपण. तिकडेही काय सगळे सोबत? मला काही माहिती नाही. मला तुझ्यासोबत 4 दिवस सुखाने घालवायचे आहेत. सतीश आता हट्टाला पेटला होता. पण घरी सांगणार काय? हेच की, आम्ही फिरायला जात आहोत. लग्न झालंय आपलं, त्यात काय लाजण्यासारखं? खूप चांगले आहेत तुमचे आई बाबा. त्यांना राग आला तर? चांगले आहेत म्हणून सगळ्यांचं करत बसतात. दररोज घरी पाहुणे आहेतच. कोणी दवाखान्यात येतं, कोणी भेटायला आले की 2-4 दिवस काही जात नाहीत ते. आपली पूर्ण वाट लागते. आता मेघा हसत होती. अरे मग आपण तरुण आहोत. आपला काही विचार? नाहीतरी आपण वेगळे घर घेऊ. नको, वरद कुठं राहील? तो आजीच्या अंगावरचा आहे. मेघाला हा विचार आवडला नाही. त्याला राहू द्या इकडे. आपण दोघं राजा राणी मस्त आठवडाभर इकडे राहू. शनिवार रविवार जाऊ घरी. नाही, मी वरदशिवाय राहू नाही शकत, मेघाने म्हटले. बरं, तो प्लॅन कॅन्सल. सगळ्यांसोबत आपल्यालाही जागा पाहिजे. असं काही नाही करता येणार का? मेघा सतीशकडे बघत होती. बरं, तसं करू. बोलतो मी घरी. मग आडेवेडे घ्यायचे नाहीत. मेघा लाजली होती. गालावर बघ किती गुलाब फुलले. ती आता सतीशला मारत होती. चला, आता घरी सगळे वाट बघत असतील. ते दोघे घरी जायला निघाले. आज मी घरी गेलो की बोलतो आपल्या ट्रिपबद्दल. तिथे सगळ्यासमोर हो बोल. हो,
आईस्क्रीम घेते का? हो. दोघांनी 2 कोन घेतले. अहो, घरच्यांसाठी घ्या ना. हो, ते घराजवळच्या दुकानातून घेऊ. सगळ्यांची काळजी तुला. साधी भोळी नुसती. ते घरी आले. वरद आजोबाबरोबर खेळत होता. सासूबाई भाजी निवडत होत्या. अरे वा, आज सोबत आले तुम्ही. काय आणलं? त्या विचारत होत्या. आईस्क्रीम आहे आई. चल वरद, खायचं ना? हो. तो पळत आला. अगं, गोड कशाला आणलं? वरद पुरतं आणायचा. खाओ आई. थोडं काही हरकत नाही. मेघा त्यांना आईस्क्रीम देत होती. स्वयंपाक थोडा करायचा आहे मेघा. आधी बघून घे. काय झालं आई? कोण आलं होतं दुपारी? सतीश विचारत होता. सुलभा मावशी आणि काका. मग कुठे आहेत ते? इतक्यात गेलेही? ते निमंत्रण द्यायला आले होते. मनीषाचं लग्न जमलं आहे. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. आम्ही जाणार आहोत 4 दिवस गावाला. सतीशला खूप आनंद झाला होता. तो मेघाकडे बघत होता. ती आतमध्ये गेली. आवरत होती. तो थोड्या वेळाने आत आला. काय करूया आता? हे नाहीत पुढच्या आठवड्यात. हो ना. बाहेर जाण्यापेक्षा घरात छान वेळ मिळेल आपल्याला. पण आपण ऑफिसला गेल्यावर वरद कुठे राहील? मेघा विचार करत होती. त्याला नेतील ते. दोघं अगदी खुश होते. घरात नुसतं बोलायला मिळत नव्हतं त्यांना. त्यात किचन ते हॉल मध्ये दार नव्हतं. फक्त पडदा होता. थोडं जरी बोललं तर सगळ्यांना ऐकू जायचं. म्हणून एकत्र वेळ घालवायलाही सगळे झोपले का हे बघावं लागायचं. त्या दिवसभर कामावरून आलेले ते दोघं झोपून जायचे. म्हणून घरी एकांत मिळेल या विचारानेच दोघे खुश होते. मेघाचा स्वयंपाक झाला. तिने वरदचं ताट वाढून आणलं. सतीशकडे दिलंय. तो त्याला खाऊ घालत होता. तोपर्यंत बाकीचे काम होतात. दुसऱ्या दिवशीची बरीच तयारी सासूबाई करून देत असत. तिने घरातला पसारा आवरला. कपड्यांच्या घड्या केल्या. किचन आवरलं. त्याशिवाय गाद्या कुठे टाकणार? वरद जेवून झोपला. सगळ्यांचे जेवण झाले. आवरून झालं. सतीश मेघा बाहेर टीव्ही बघत होते. बाबा बाजूच्या लोकांशी बोलत बसले होते. सासूबाई झोपायची तयारी करत होत्या. आई, वरदला नेणार का तू तिकडे मावशीकडे? हो. तुम्ही दोघं ऑफिसला गेल्यावर तो कुठं राहील मग? माझंही मन लागणार नाही त्याच्याशिवाय. 2-4 दिवस तयारी करण्यात गेले. आई बाबा वरद टॅक्सीने गावाला गेले. जाताना आई खूप सूचना करत होत्या. आई, तुम्ही पण काळजी घ्या. वरद खूप खुश होता. सतीश मेघा आत आले. ते खूप आनंदात होते. अहो, वरद नाही पण आपल्यात. असू दे, एखाद्या वेळी असं आपण दोघं. छान वाटत आहे. तू आटोप आता. 2-3 दिवस कोणाचा विचार करायचा नाही. अहो, काय स्वयंपाक करू? फक्त वरण भात कर. चल, मी आवरू लागतो. जेवण झालं. दोघांनी मनाप्रमाणे एकमेकांसोबत छान वेळ घालवला. आजूबाजूला कोणी नव्हतं. मेघाई छान खुश होती. अहो, मला असं राहायचं कायम तुमच्यासोबत. असं राहू आपण. फार झालं आता. मी करतो काहीतरी. 4 दिवसांनी आई बाबा आले. वरदचे खूप लाड सुरू होते.
मेघा त्याला सोडत नव्हती. तिकडे त्रास दिला नाही ना वरदने? नाही, शहाणा बाळ आहे तो माझा. जेवण झालं. सतीश, आई, बाबा बसले होते. तिकडच्या गमती जमती सांगत होते. आई, बाबा, मी काय म्हणतो, मला मेघाला बऱ्यापैकी पगार आहे. आपण दुसरीकडे राहायला जाऊया ना? नको, आमचे पूर्ण आयुष्य इथे गेलं आहे. सगळे ओळखीचे इथे. हा एरिया किती छान आहे, बाबा बोलले. सगळं बरोबर, पण आमचा विचार करा. आम्ही दिवसभर थकतो, आराम होत नाही, झोपायला नीट जागा नाही, बिल्डिंगमध्ये नेहमी गडबड सुरू असते. थोड्या दिवसांनी आपली बिल्डिंग बिल्डर घेणार आहे, तेव्हा पैसे भरून मोठा फ्लॅट घेता येईल. तोपर्यंत बाजूची रूम भाड्याने घेतली तर? ठीक आहे, मिळते का बघा ना. आता आम्हाला जमत नाही. किचन खूप लहान आहे, आपल्याकडे पाहुणे खूप असतात, आणि त्या रूममध्ये आम्ही झोपायला तरी जात जाऊ. ठीक आहे, मी लक्ष ठेवतो, सानेना सांगून ठेवतो. दुसऱ्या दिवशी बाबांनी सानेना फोन केला. घर हवं ते सांगितलं. ठीक आहे, मी विचारतो त्या भाडेकरूंना. संध्याकाळी त्याने सांगितलं, पुढच्या आठवड्यात ते शिफ्ट होत आहेत. सतीश मेघाला खूप आनंद झाला. लगेच ॲडव्हान्स देऊन रूम बुक केली. अहो, आपण इतके दिवस का केलं नाही असं? मेघाने भोळेपणाने विचारले. आपली नवीन नोकरी होती, तेव्हा पैशाचं जमत नव्हतं, आणि ते भाडेकरू सुद्धा घर सोडत नव्हते. आता त्यांनी दुसरीकडे घर घेतलं, म्हणून आपल्याला रूम मिळाली. अहो, आपण त्या खोलीत छान बेड घेऊ, तुझ्या मनाप्रमाणे करू सगळं. ठीक आहे का? हो. ते लोक गेल्यावर छान रूम साफ करून घेतली, रंग दिला, तिकडे थोडं सामान ठेवलं. आता सतीश, मेघा तिकडे झोपत होते. खूप खुश होते ते. त्यांना त्यांची हक्काची खोली मिळाली होती. घरचे कितीही चांगले असले तरी प्रत्येक जोडीला त्यांचा हक्काचा वेळ, एकांत हवा असतो. त्यात काही चूक नाही. आनंदी राहायचं, एन्जॉय करायचं, त्यांनाही हक्क आहे. प्रश्न फार मोठे नसतात, सोडवले तर सुटतात. तर तुम्ही ऐकत होता शिल्पा सुतार लिखित कथा, आम्हाला आमची खोली हवी. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.